तयारी आहे? नाही, आमची तयारी नाही आहे. तयारी होती ना. माननीय शिंदे साहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला इथून पाठीमागं पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही आहे. परंतु आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणून बघतोय. त्यांची आणि सरकारची आमची काय वैयक्तिक काही दुश्मनी नाही आहे. परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही. आम्ही वेळ दिला हा खूप झाला. आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न, उद्या ॲडमिशन सुरू होणार आहेत, उद्या भरत्या सुरू होणार आहे. आमच्या लेकराच्या भविष्याचंही बघायला लागेल. तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं, आरक्षण देऊन तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचं. ते टिकल का नाही, निवडणूक आहे तोपर्यंत टिकल. त्याच्यानंतर उडालं की बसा म्हणा आमच्या पोरांना फाशी घेत. त्यापेक्षा त्याच्यावर मुख्यमंत्री असं म्हणालेत की सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवलेल्या होत्या यापूर्वी, त्या सगळ्या त्रुटीच्या बेसवर अभ्यास करून हे सगळं पुढचं काम केलेलं आहे. वेगवेगळे समित्या, आयोग नेमून ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीत टिकेल 22 राज्यात. आणि विशेष म्हणजे 50% वरची अट आपण सातत्यानं बोलतो. इंदिरा साहनीचा खटल्याचा संदर्भ येतो, पण 22 राज्यामध्ये असं आहे की ते 50% पुढं आहे. त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आम्हाला त्याला फड्यात पडायचंच नाही. ते टिकल का नाही ते सरकारचं धोरण सरकार बघ. आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळं करायचं नाही ना, आम्हाला बेसावत पण राहायचं. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे. आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, शांततेत होणार आहे. ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही. कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. आपण आजपासून सरकारच्या सलाईन फॅलाईन सगळ्या बंद केल्या. ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या. आम्ही उद्या त्याला ठरवणार आहेत तुमच्या कारण आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्हाला काय मोठं नाही. पाटील साहेब, आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6 महिन्यांचा वेळ झालाय, तुम्ही सातत्याने सांगताय. आता पुन्हा सरकार म्हणतंय की हरकतींचा अभ्यास करावा लागेल. निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढूपणा करताय असं वाटतंय का तुम्हाला? निवडणुकांसाठी सातत्याने वेळ वाढवून मागितला जातोय का? तोपर्यंत मराठा समाजा संदर्भात निर्णय दिला जात नाहीये का? सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी काम करून देत नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचंय परंतु कोणीतरी करू देत नाही असं 100%. त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला ओबीसीतलं टिकणारं आरक्षण पाहिजे. त्याशिवाय आपण आंदोलनापासून हटत नाही आणि इथून पुढे हटणार नाही. माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार. वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालेल, पण आपण हटू शकत नाही. बरं, कोण करू देत नाही मग तुम्हाला? मागे बी तुम्ही एकदा असं म्हटलं होतं, जो वेळ लागतोय किंवा त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे. आता असं कोण आहेत ते झारीतले शुक्राचार्य जे मुख्यमंत्र्यांना? आता तर उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली की सगळं उघड होणार आहे. आत्ता या क्षणाला मुख्यमंत्री बोलत होते. भुजबळ असं म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही, पण जरांगे मला धमक्या देतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या दिल्या. ही दादागिरी काय चालले? त्यांना अटक करणार आहे की नाही? SP अधिकाऱ्यांना ते भाडकाऊ म्हणतो. त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात. त्या हेंगाड्याला का धमकी दिली? त्याला कोणी सांगितलं धमकी दिली म्हणून? अंमलबजावणी व्यवस्थेवर ना उपचार ना सरकारचे काय. सुई आहे ती तसं नका काढू. ते डॉक्टर काढतील. सलाईन बंदच आहे ना, ती सुई राहू दे ना. बंदच आहे, ऑलरेडी बंद आहे ना सलाईन. तसं नका काढू. आता अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची, बाकीचं बोलायचंच नाही काय. पाटील साहेब, तुम्ही हातानं सलाईन काढण्याचा प्रयत्न करताय. हा सरकारबद्दलचा राग म्हणायचा का अजून आरक्षण मिळालेलं नाही याचं दुःख म्हणायचं? नेमका राग? दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलंय, परंतु मराठ्यांची ती मागणी नाही. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही. मी हटू शकत नाही, पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचं आहे आम्हाला आणि माझा मराठा समाजही. आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवणार आहे.
आत्ताची भावना काय, उद्वेग आहे सरकारबद्दल का मनात दुःख वाटतंय की इतका लढा देऊन सुद्धा तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही? दुःख की राग, नेमकी भावना काय मनातली आत्ताची? त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठरल्यावर कळत. नाही, तुम्ही इतक्या अर्जंटपणे लगेचच्या लगे काढून टाकताय, याचा अर्थ काय की आता तुम्हाला हे अन्न पाण्याविना औषध विना उपोषण चालूच ठेवायचे का? हो, उद्याच्याला समाजाची बैठक ठेवून आंदोलनाची दिशा ठरणार राज्यभरात. पाटील साहेब, शिंदे साहेबांनी असंही म्हटलेलं आहे की जरांगे साहेबांना विनंती करतो की आरक्षण देण्याची शपथ घेतल्यावर आम्ही 3 महिन्यात आरक्षण दिलं आहे. ते आरक्षण टिकण्यासाठी डिटेल सर्वे केला आहे. 2.5 कोटी लोकांपर्यंत जाऊन हे आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे जरांगेंनी विश्वास ठेवावा, आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही. सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देणार आहे. त्यांच्यावरच विश्वास ठेवलेला आहे आम्ही, दुसऱ्यावर नाही. आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे दिलं आहे त्याचं मग स्वागत केलं ना आम्ही. पण त्याचबरोबर आम्हाला सगळ्या सोयरींसुद्धा अंमलबजावणी होईल ही 100% आशा होती. तुम्ही कोणाच्या तरी दर्पणाखाली येऊन जर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडो पोरांचं वाटोळं करणार असाल तर हे मात्र योग्य नाही. असं कुठलं दडपण असेल पाटील एवढ्या मोठ्या? उद्या आंदोलनाची दिशा ठरल्यावर सगळं उघड होईल. पण ज्या वेळेस मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये सांगितले की मराठा समाजाला इतक्या वर्षानंतर आज न्याय मिळतोय, तो आज आनंदाचा दिवस आहे आणि हा न्याय मिळण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून 5 महिन्यांपासून अहोरात्र प्रयत्न सगळेजण करत होते. ते आरक्षण जर टिकलं नाही तर पुन्हा पहिले पाडे वाचायला लागणार आहेत माझ्या मराठ्यांच्या पोराला. तुम्हाला असं वाटत नाही का की दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळत आहेत, ते टाळत नाहीत? पुढच्या काळात सुद्धा जर संयमानं तुम्ही घेतलं, चर्चा व्यवस्थित झाली तर याला सगळे सोयरीबद्दल सुद्धा मार्ग निघू शकतो, त्यावर तुम्हाला न्याय मिळू शकतो असा विश्वास वाटत का सभागृहात स्पष्ट केलंच नाही? आणि ते सभागृहात सगळे सांगितलेले आहे. नाही, आता त्यांनी काय सांगावं आणि काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवून समाजानं 6 महिने वेळ दिलेला आहे, थोडा नाही. आणि मागणी ही ओबीसी आरक्षणातली आणि कायदे मात्र मागणीच्या विरोधात व्हायला लागले. दोघा-तिघांनी बोंबलायचं आम्हाला ते पाहिजे म्हणून, आणि ते 100-150 लोकांना लागतंय फक्त तेवढ्यासाठी करोडो माझा गोरगरीब मराठा समाज विठीस धरायचा, हे बरोबर नाही. कारण समाजाची मागणी आणि समाजाच्या पोरं मोठे त्याच्यात होणार आहेत, मराठ्यांच्या पोरांचं हित सगळ्या सोयऱ्यांच्या ह्याच्यात आणि कुणबी नोंदीत होणार आहे. आणि ते सोडून तुम्ही वेगळे कायदे पारित करताय, ही समाजाचा खूप मोठा अपमान आहे. आणि आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेणार आहेत. ते कसे देत नाहीत तेच बघतो आता. उद्याच्याला दुपारी 12 वाजता बैठक त्यासाठीच लावली, ज्यांना शक्य असेल महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी त्यांनी अंतर्वालीत बैठकीला यावं, शक्यतो सगळ्यांनीच यावं. पाटील साहेब, शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की हे आरक्षण जे आता दिलं आहे ते टिकवण्यासाठी सरकार सगळी ताकद लावेल, जे करायचं असेल ते सगळं करू. ते आम्हाला पाहिजेच नाही ना. त्याचं स्वागत केलं आहे, काही जणांना पाहिजे होतं म्हणून. या गोरगरिबाच्या लढाईमुळेच हे आरक्षण मिळालेलं आहे. हे सगळं श्रेय गोरगरीब माझ्या मराठ्यांच्या लढाईचं. यांच्याचमुळं तो काय आयोग गठीत झाला, अहवाल आला, ते ज्यांना पाहिजे त्यांना मिळालं आहे. परंतु ते आरक्षण जर नाही टिकलं ना, पोरांच्या वेदना तुम्ही नाही डोळ्याने बघू शकत. बोलणं खूप सोपं असतं, मी आंदोलन करायचं म्हणून नाही करत. उभं वाटलं झालं पोरांचं, ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांचं घर उघड्यावर पडलं आहे सगळं. आईबापाला कळाना पोरगा अधिकारी झाले का आणखी शिकत आहे, नियुक्त्यासुद्धा नाहीत. आणि पुन्हा हेच आरक्षण आणि ते जर पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांचे पोरं मेलेच म्हणून समजायचं. त्यापेक्षा आमचं हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं कोणचं देत आहे?